अमित शहा कांदा प्रश्नावर 10 दिवसात तोडगा काढणार. दिल्लीमध्ये शहांसोबत राज्य सरकारची 45 मिनिटं चर्चा. सकारात्मक निर्णयाचे संकेत. दहा लाख टन कांदा खरेदी करण्यावरती शहा सकारात्मक. नाफेडकडनं ₹15.80 कांदा खरेदी. कांद्याचे दर आणखी कसे वाढवता येतील यावरती चर्चा सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. दिल्लीतल्या बैठकीमध्ये एमएसपी इथेनॉल कोटा वाढवण्याच्या सूचना. साखर कारखानदारांचेही प्रश्न सुटणार. मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. शिवसेनेसोबत नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेचा तिढा. तर राष्ट्रवादीनं पुण्याची जागा मागितली. दोन्ही जागेचा तिढा आम्ही सोडवू. विधान परिषदेच्या जागेवरनं मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. विधान परिषदेच्या जागा वाटपाचा विषय 2 दिवसात संपेल. फडणवीसांनी सांगितलेल्या जागेवर चर्चा होईल आणि विषय मिटेल. जागा वाटपावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. विधान परिषदेच्या 3 जागांसाठी आम्ही मागणी केली. सकारात्मक निर्णय होईल. बैठकीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया. दिल्लीत अमित शहा आणि फडणवीसांमध्ये बंद दाराआड चर्चा. विधान परिषदेच्या जागा आणि महायुतीमधील अंतर्गत वाद आणि अर्थ खात्याबाबत फडणवीसांनी सुनेत्रा पवारांचं मत शहांकडे मांडलं. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीनं माझ्याकडे अर्थ खात्याची मागणी केलेली नाही. अर्थ खात्याची मागणी केल्यावर सांगेन. पत्रकारांच्या प्रश्नावरती मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. दिल्लीमध्ये सुनेत्रा पवारांना अर्थ खात्यावरनं पत्रकारांचा प्रश्न. मात्र दिलीप वळसे पाटलांनी सुनेत्रा पवारांना बोलण्यापासून रोखलं. वळसेंनी का बोलू दिलं नाही? दिल्लीमध्ये उलटसुलट चर्चा. पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील आरोपी अग्रवाल कुटुंबाची जंगी पार्टी. विशाल अग्रवाल 22 महिन्यांनी जेलमधनं बाहेर. जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांचा संताप. अग्रवालच्या मुलानं दोघांचा बळी घेतला होता. पुण्यात सीएनजीच्या दरात पुन्हा ₹2.50 वाढ. सीएनजीचे नवे दर ₹94.75 प्रति किलोवर. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भार. नीट पेपरफुटी प्रकरणात आरोपी तेजस शहा आणि मनोज शिरुरेला 5 दिवसांची सीबीआय कोठडी. तर आरोपी शिवराज मोटेगावकर, प्रल्हाद कुलकर्णी यांना न्यायालयीन कोठडी. या प्रकरणात आतापर्यंत 13 जण अटकेत. नीट पेपरफुटीबाबत आरोपी शिवराज मोटेगावकरचा सुनियोजित कट होता. मोटेगावकरनं आपल्याच कार्यालयात काम करणाऱ्या पीव्ही कुलकर्णी आणि मनीषा मांढरेची एनटीए कमिटीवरती वर्णी लावली. तुकाराम मुंढे ऍक्शन मोडवर. एफडी आयुक्तपदाची सूत्र हाती घेताच धडक कारवाया सुरू. धाराशिवमध्ये 46,000चा भेसळयुक्त खवा. तर पुण्यामध्ये केमिकलयुक्त आंबे जप्त. केरळचे माजी मुख्यमंत्री विजयन यांच्या निवासस्थानाबाहेर राडा. सीपीआयच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या गाड्या फोडल्या. विजयन यांच्या घरी ईडीनं केलेल्या छापेमारीचा निषेध. मान्सूनचं आगमन लांबणीवर. केरळमध्ये यंदा 1 जूनच्या सुमारास मान्सून दाखल होणार. तर महाराष्ट्रात 8 ते 10 जून दरम्यान आगमनाचा अंदाज. पुढील काही दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम.